चला विद्यार्थी मित्रांनो, 7th स्टँडर्ड आपण मागच्या लेक्चरला कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं होतं फर्स्ट चॅप्टर. त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॅक्टिस सेट 1 आपण पूर्ण केलं होतं. प्रॅक्टिस सेट 1 ची सर्व गणितं बघितली होती आपण. जर एखाद्याला कळालं नसेल तर त्यांनी व्हिडिओ तो YouTube चॅनलला जाऊन जॉमेट्री बाय नंदकुमार तिथे हा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया आणि पुढचा भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्सचा. आता कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स मध्ये खूप महत्त्वाचे पार्ट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचे ट्रायंगल्सचे. त्याच्यात काही भाग आहेत ते समजून घ्या. फर्स्ट तुम्हाला जे काही ट्रायंगल आहे, एक मिनिट मी याला रेषा आणतो इथे. तुम्ही कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल पूर्वी बघितलं असेल की 3 साइड दिलेल्या असतील किंवा एक अँगल एक बेस दिलेला असेल, तर कोणत्याही पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे, तर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करता आलं पाहिजे. मग याच्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही रायटिंग करून घ्या. 3 पार्ट आहेत त्याचे. खरं तर पहिला पार्ट आपण बघूया. एक एक पार्ट समजून घ्या. जर तुम्हाला पार्ट समजले भाग, तर आपल्याला तुम्हाला कोणतेही गणित कधी कसे सोडवता येईल. त्यात आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. बघा आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्ट करायचंय ट्रायंगल. गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड्स. गिवन the length of its 3 sides. त्याच्यात 3ही बाजू दिलेल्या असतील तर अशा वेळेस आपण ट्रायंगल काढण्याच्या मेथड्स बघणार आहोत. तर आपण डायरेक्ट गणित सोडवायला घेऊया, म्हणजे तुम्हाला हे गणित सोपे वाटतील. 3 साइड्स तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल कसं असेल. सपोज मी एखादा ट्रायंगल म्हटला की ABC PQ R XYZ कोणताही असेल. आपण कोणता एक ट्रायंगल जर घेतला, इथे A, इथे B आणि इथे C आहे. सपोज बेस दिला असेल, सपोज 5.2 आहे, हा 3.2 आहे आणि हा 6, आपण हा 2 किंवा 3.0 म्हणूया, 3 म्हणूया. तर असं जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंगल्स काढायचे आहेत. तर पहिला आपण पार्ट हे रायटिंग करून घ्या. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड्स. सर्वांनी समोर पुस्तकं ठेवा, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना अडचण येणार नाही. पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर सगळं साहित्य जवळ ठेवा. डायग्राम माझ्या बरोबरच काढा. वेळ लागला तरी चालेल, परंतु डायग्राम त्या लेक्चर मध्येच काढल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना याला अडचण येणार नाही. बघा, टू कन्स्ट्रक्ट नीट समजून घ्या हे पॉइंट. खूप मुलांना इथे हे गोष्टी कळत नाही. आपण काय करतोय, कन्स्ट्रक्शन कसं घेतोय, पहिल्या ट्रायंगलचं इट्स ऑल 3 साइड्स आर गिवन. कधी कधी असं होतं की 3 साइड दिलेल्या नसतात, मग त्यावेळेस ट्रायंगल्स वेगळ्या प्रकारे काढायचं असतं. प्रॅक्टिस सेट 2 त्यातला क्वेश्चन नंबर 1. आपल्याला डायग्राम कशी काढायची लक्षात घ्या. आपण डायग्राम पण काढणार आहोत, पण त्याच्या आधी बेसिक डायग्राम येईल, रफ डायग्राम असं म्हणूया आपण. ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर गिवन बिलो. आपल्याला एक एक ट्रायंगल काढायचंय. पहिला आपल्याला सांगितलंय ट्रायंगल ABC, म्हणून आपण ABC घेऊया. त्यातला AB दिलाय 5.5. बघा AB 5.5 दिलेला आहे. BC दिलाय 4.2, हा BC 4.2 आहे आणि AC दिलाय 3.5. हा जो AC दिलाय तो किती आहे, 3.5 सेंटीमीटर आहे. तुमच्या समोर क्वेश्चन असू द्या कोणता, पुस्तकातला, म्हणजे तुम्हाला आकृती काढताना कळेल. तर चला सगळ्यांनी पट्टी साहित्य घेऊया. सर्वात पहिले पट्टीमध्ये आपल्याला BC घ्यायचा आहे. तो किती घ्यायचा आहे, 4.2 घ्या. चला 4.2. नीट काढा जरा BC. BC किती घ्यायचं आहे आपल्याला, 4.2. 4.2 म्हणजे किती आहे, 4च्या पुढे 2 रेषा. BC काढला. त्याला नाव द्या B आणि C. मेजरमेंट्स लिहा त्याच्या. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की BC सोडला तर कोणता उरतो, A. बघा नीट ऐका, एकदम सोपी पद्धत सांगतो मी याच्यामध्ये. तुमच्या लक्षात येण्यासाठी इकडे बाजूला मी डायग्राम दाखवतो बघा. B आणि C सोडला तर कोणता आहे, A.
मग बी पासून ए आणि सी पासून ए अशी दोन मेजरमेंट दिलेल्या असतील बघा याच्यामध्ये. मग आता बी पासून ए दिलाय 5.5, तर आपल्याला काय वापरावं लागेल, कंपास. त्याच्यामध्ये 5.5 घ्यायचं मेजरमेंट. सर्वांनी काय करा, 5.5 घ्या कंपास मध्ये पटकन. मला जेव्हा वेळ लागेल त्याच्यात तुमची आकृती झाली पाहिजे. किती घ्यायचं आपल्याला, 5.5. मग 5.5 चं मेजरमेंट घेतलं आणि कंपास कुठे ठेवायची, बी वर. का, तर बी पासून आहे ना. आणि मग काय करायचं, एक कंस टाकायचा व्यवस्थित. आता आपल्याला सी पासून किती आहे, 3.5. बघा प्रश्नामध्ये बघून घ्या, सी पासून किती आहे, 3.5. म्हणून मी 3.5 पर्यंत मेजरमेंट घेतो आता. आणि तो कुठून आहे, सी पासून. म्हणून आता सी पासून आपल्याला किती घ्यायचंय, 3.5. आणि तो कंस कुठे येतो तो बघूया आपण. थोडासा कमी जर पडला तरी तो वाढवता येईल आपल्याला नंतर. आता इथे तुम्हाला वाटत असेल तर आपण काय करूया, आधीचा कंस थोडासा वाढून घेऊया. किती होता तो, 5.5. म्हणून मी 5.5 पर्यंत घेतो. आपल्याला 5.5 म्हणजे कुठे घ्यायचं आहे, लक्षात घ्या, आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. इथे आपण 5.5 घेऊया. माझी आकृती होईपर्यंत तुमचं काम होऊन जाईल लवकर. थोडस काय करतोय मी, तर कंस आपला थोडासा खाली येतो, कारण का पुढचं मेजरमेंट थोडस छोट आहे, त्यामुळे आपण तसं घेतलं. आणि आता किती घ्यायचंय, 3.5. त्याला वेळ लागत नाही, पटकन घ्यायचे 3.5. स्क्रीनवरती थोडस इश्यू होतो, त्यामुळे तो आपल्याला पॉईंट समजेल. आता बघा बरोबर आला. आता काय करायचं, पट्टीने जोडायचे मेजरमेंट. कोणत्या कोणत्या जोडणार, इथून बघा, इथून किती घ्यायचंय, बी पर्यंत हा पॉइंट जोडायचा पट्टीने. आणि इथून सी जोडायचा. आणि या पॉइंटला काय नाव येईल, ए. तर अशा प्रकारे आपण पहिली डायग्राम काढायची. त्यांना मेजरमेंट द्या, बी आणि ए 5.5, त्याच्यानंतर ए आणि सी येईल 3.5 आणि 4.2 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण पहिली आकृती पूर्ण केली. बघून घ्या आकृती, तुम्हाला आकृत्या समजल्या पाहिजेत, त्याच्यासाठी मी दोन्ही स्क्रीन समोर आणून ठेवतो. बघा काय काय आकृतीमध्ये बघा, बी आणि सी किती येतो, 4.2 सेंटीमीटर. आपण पहिले काय काढलं, पट्टीने पाया काढला. नंतर बी पासून ए आणि सी पासून ए. तर बघा बी पासून ए दिलेला आहे, तो किती आहे, 5.5. बघून घ्या तिथे वरती आहेत बघा. आणि सी पासून ए किती आहे, 3.5. मग सी आणि ए म्हणजे सी ए सम ऑफ 3.5 घ्यायचं आणि ए बी आणि ए म्हणजे ए बी किती आहे, 5.5. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, तर हे प्रश्न पूर्ण करायचे आहेत. पुढचा प्रश्न घेऊया, सेकंड प्रश्नामध्ये बघा काय दिलंय, एस टी आणि यू 7 सेंटीमीटर आहे, 4 आणि 5 सेंटीमीटर आहे. तर अब डायग्राम कशी आहे, पहिला एस टी आणि यू काढायचा. तर त्याचा बेस काय येईल, टी यू. आपण नावं कशी घेतल्यात, ट्रायंगलच्या प्रमाणे घेतलेत. तसं जर बघितलं तर तुम्ही मोठी साईड पण खाली घेऊ शकता बेसमध्ये, म्हणजे 7 सेंटीमीटर बेसला घेऊन तुम्ही आकृती काढू शकता. पण आपल्याला आकृतीचं नाव दिलं एस टी म्हणून, आपण त्या पद्धतीने काढतोय. तर त्याचा बेस काय येईल, टी यू. तो किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. आणि टी पासून एस किती आहे, 7 सेंटीमीटर. आणि यू पासून एस किती आहे, 5 सेंटीमीटर. तर लक्षात ठेवा, रफ डायग्राम काढल्या तर तुम्हाला आकृत्या काढायला अतिशय सोपं जाईल, म्हणजे ज्याला आपण कच्ची आकृती म्हणतो. तर अशा प्रकारे आपण रफ डायग्राम्स काढून त्या ठिकाणी आकृत्या पूर्ण करू शकतो. आता आपण आकृतीकडे वळूया, काढायला घ्या. आता पट्टीमध्ये आपल्याला बेस किती घ्यायचा आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजे 4 सेंटीमीटर घेतला बेस. बघा 4 सेंटीमीटर जो दिलाय तोच घ्यायचा व्यवस्थित. त्याला काय नाव येईल, टी. बघा इथे काय येईल, टी आणि इथे येईल यू. आता कंपास मध्ये मेजरमेंट घ्यावे लागतील. कंपास मध्ये आपल्याला किती दिलंय ते बघा पहिलं. आता त्यांनी काय सांगितलंय की टी पासून एस आहे 7, म्हणून आपण काय करूया, 7 सेंटीमीटर घेऊया. व्यवस्थित घ्या, 7 सेंटीमीटर. बघा आणि तो आपल्याला कुठून घ्यायचा आहे, टी पासून. तर वरती जिथे कंस येईल पुढचा बघा 5 म्हणजे तो साधारण आपल्याला या पद्धतीने अंदाजे एक कंस टाकून ठेवायचा. आता आपल्याला किती मेजरमेंट घ्यायचंय,
5 सेंटीमीटर पुढचं. म्हणजे 0 पासून किती घ्यायचं? 5. तर 5 सेंटीमीटर घेऊया. बघा 5 घेतला. आता कुठून कंस टाकावा लागेल? यू पासून. मग यू पासून एक कंस टाका आणि हा कंस काय करायचा? पट्टीने जोडायचा. बघा इथे टी पासून तो कोणता आहे? एस. आणि आपण हा एक पॉइंट जोडला तर तो वरती काय येईल? टी. सॉरी, कोणता येईल तो? एस. चुकवला आपण तिथे, तो काय? एस आहे. बघा आकृती तुम्हाला दोन्ही दाखवतो समोरासमोर. प्रश्नामध्ये काय काय दिलं होतं बघून घ्या. पहिलं काय सांगितलं होतं त्यांनी? एसटीयू काढायचं आहे. एसटी किती घ्यायचं आहे? 7 सेंटीमीटर. टीयू किती आहे? 4 सेंटीमीटर. आणि एसटी किती आहे? 5 सेंटीमीटर. बेस काय घेतला आपण? टीयू घेतला. तो किती आहे? 4 सेंटीमीटर. नंतर टी पासून एस आणि यू पासून एस किती आहे? 7 आणि 5 सेंटीमीटर. तर त्या आकृत्या काढल्या आणि त्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवला. आता आपण क्वेश्चन नंबर ए मधला तिसरा म्हणजे कोणता येतो? ट्रायंगल बघा. पी क्यू आर. पी क्यू दिलाय 6, क्यू आर दिलाय 3.8 आणि पी आर दिलाय 4.5. आपण ट्रायंगल कसा घेतला? पी क्यू आर. क्यू आर किती आहे बघा? 3.8 सेंटीमीटर. मग आपण 3.8 सेंटीमीटरचा क्यू आर घेतला. क्यू पासून पी बघा का पी वर आहे ना, म्हणजे क्यू पासून पी किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. आणि आर पासून पी किती आहे? 4.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने काय करावं लागेल? मेजरमेंट घ्यावे लागतील. तर आकृती काढायला घेऊया. पट्टीमध्ये आपल्याला किती घ्यावं लागेल? 3.8 सेंटीमीटर. म्हणून पट्टीमध्ये आपण 3.8 सेंटीमीटर घेऊया. 3.8 म्हणजे किती? 3 आणि 3.5च्या पुढे किती रेषा घ्याव्या लागतील? 3. म्हणजे किती झाले? 5, 6, 7 आणि 8. त्याला काय नाव द्यायचं? पाया क्यू आर. मग त्या ठिकाणी पुढचा पॉइंट बघूया आपण. मेजरमेंट बघा. आपल्याला काय करायचं आता पुढे? क्यू पासून पी घ्यायचंय 6 सेंटीमीटर. म्हणजे क्यू पासून आपण पी. आता पट्टीमध्ये आपल्याला माप घ्यावं लागेल. बघा क्यू पासून पी किती घ्यायचंय? 6. म्हणून 6 सेंटीमीटर घेतला. बघा व्यवस्थित पॉइंट घ्या पट्टीमध्ये. हे मेजरमेंट व्यवस्थित घेता आले पाहिजे तर चुकणार नाही. आपण किती घेतला? 6. बघा आता क्यू पासून आपल्याला काय करायचंय? 6 सेंटीमीटर आणि पुढचा किती? 4.5. म्हणून थोडस आपण कंस मोठा ठेवूया. आता आपल्याला किती माप घ्यावं लागेल पुढचं? 4.5 सेंटीमीटर. म्हणून 4.5 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊया. तुम्ही पटकन घ्या, तुमचं काम पटकन होईल. 4.5 सेंटीमीटर. त्याला लॉक करतो मी. आणि 4.5 हा इथून घ्यावा लागेल आपल्याला. तर त्या ठिकाणी कंस टाकला. बघा आता हे काय करायचं? पट्टीने जोडायचे. पट्टीने जोडले तर अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल भेटतो. ट्रायंगलचं नाव काय? पी क्यू आर. इतकं सोपं आहे. प्रश्न बघून घ्या परत एकदा. पी क्यू आर मध्ये क्यू आर किती घ्यायचंय? 3.8. क्यू पासून पी किती आहे? 6. आणि आर पासून पी किती आहे? 4.5. तर या पद्धतीने आपण काय केलं? त्या ठिकाणी पॉइंट व्यवस्थित जोडले. पट्टीमध्ये माप घेतले आणि आपण त्या ठिकाणी आकृती काढली. आता हे किती सोडवले आपण? प्रश्न पहिल्यातले 3. पहिल्यामध्ये ए, पहिल्यामध्ये बी आणि पहिल्यामध्ये सी. आता दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी काय सांगितलंय? ड्रॉ अँड आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस म्हणजे ज्याच्या दोन बाजू काय सेम आहे. बेस काय घ्यायचंय? 5 सेंटीमीटर. म्हणजे पाया 5 सेंटीमीटर घ्यायचा आहे. अँड अदर साइड 3.5 सेंटीमीटर इच. आणि उरलेल्या बाजू या किती घ्यायच्या? 3.5 सेंटीमीटर. तर आकृती अतिशय सोपी आहे. बघा आपण काय करूया आता? आकृती काढायला घेऊया. पहिला पॉइंट जोडूया पट्टीमध्ये. 0 पासून आपल्याला किती घ्यायचंय?
5 सेंटीमीटर. पाया किती घ्यायचा आहे? 5 सेंटीमीटर. तर 5 सेंटीमीटरचा पाया घ्या. बघा. आणि त्याला काय नाव द्यायचं? वाय आणि झेड. वाय झेड. त्याच्यानंतर पट्टीमध्ये आपल्याला किती घ्यावं लागेल? 3.5. कारण का तर तो आयसोसेलेस ट्रायंगल आहे, म्हणजे आपल्याला 3.5 चे 2 कंस टाकायचे, म्हणून 3.5 व्यवस्थित घ्या. बघा. आता 3.5 ने आपण काय करायचं? वाय आणि झेड दोघांपासून पण कंस टाकायचं. बघा. आता कुठून घ्यावं लागेल? झेड, कारण सेमच ठेवायचे, त्यामुळे तुम्ही त्याच्यात बदल करायची गरज नाही. बघा. आणि तो तुम्हाला जोडायचा आहे. बघा. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? जोडू शकतो. चला, आता हे गणित आपलं झालं. इथे काय नाव येईल? एक्स. म्हणजे आपण जो ट्रायंगल क्रिएट केला तो कोणता आहे? एक्स, वाय आणि झेड. तर कसं आहे, आकृत्या मेजरमेंट जर व्यवस्थित घेतल्या तर बघा, तुमच्या समोर मी आकृती ठेवतो. तिथे आपल्याला 3.5 3.5 अशा 2 साईड्स आहेत सेम. म्हणजे तुम्हाला कंपास मध्ये काय करावं लागलं? एकदाच मेजरमेंट घ्यावी लागली, डबल डबल घ्यायची गरज लागली नाही. आणि हा जो ट्रायंगल तयार झाला याला काय नाव येतं? आयसोसेलेस ट्रायंगल. कारण आयसोसेलेस ट्रायंगलची डेफिनेशन काय? तर तो त्या ठिकाणी काय असतो? 2 बाजू सारख्या असतात आणि एक मात्र वेगळी असते. पुढचा प्रश्न पण अतिशय सोपा आहे. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल काढायचा? इक्विलॅटरल. इक्विलॅटरल म्हणजे ऑल साइड्स कशा असतात? सेम. म्हणजे आपल्याला फक्त एकदा 6.5 घ्यायचे. ही आकृती एकदम सोपी आहे. बघा, तुम्हाला काढून दाखवतो. सगळ्यांनी काढायला घ्या. पट्टीमध्ये आपल्याला किती मेजरमेंट घ्यायची आहे? 6.5. थोडासा रंग वेगळा करूया आता. कलर थोडेसे वापरतो मी. 6.5 म्हणून आपण काय करूया? 6.5 एकदा घेऊया. आता 6.5 घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा मेजरमेंट घ्यायची गरज नाही. आता याच्यावरच तुम्ही कंपास वापरू शकता. इथे काय येईल? क्यू आणि आर. आपल्याला पाया जो दाखवलाय तो काय घ्यायचा आहे? क्यू आणि आर घ्यायचा आहे. आता आपण काय करूया? कंपास वापरूया. बघा, लक्ष द्या. आपल्याला कंपास वापरायचे. आता हा इक्विलॅटरल असल्यामुळे तुम्हाला सेम साईड घ्यावी लागेल, कारण ही पूर्ण 6.5 होणार. म्हणजे तुम्हाला तर हीच घ्यावी लागणार आहे. आणि काय करायचंय आपल्याला? 6.5 ने एक कंस इकडे आणि आर पासून सेम आपल्याला काय करावं लागेल? कंस टाकावं लागेल. हा एक कंस घेतला आणि नंतर काय करायचं? पट्टीने ही मापं जोडायची. बघा, पट्टीने जोडून घ्या. हा झाला पी, क्यू आणि आर. तर हा कोणत्या प्रकारामध्ये मोडेल? इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे याच्या सगळ्या साइड्स कसे सेम आहे. आपल्याला जो ट्रायंगल काढायचा आहे तो कोणता आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा, एक रेषा आलेली आहे मध्ये, ती बघू नका. आपला ट्रायंगलच फक्त बघा आधीचा थोडासा. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल फक्त पी क्यू आर. बघा, ती एक रेषा चुकून वाढली गेली माझ्याकडून. पी क्यू आर मध्ये क्यू आर किती घेतला? 6.5. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी क्यू पासून पी आणि आर पासून पी पण 6.5 घेतला आणि त्या पद्धतीने आपण काय केलं? आकृती काढली. पुढचा प्रश्न बघा, 4 नंबर. म्हणजे प्रॅक्टिस सेट 2 मध्ये किती नंबर आहे? 4. त्यांनी काय सांगितलंय? चूज द लेंथ ऑफ द साइड्स युअर सेल्फ. आपल्या मनाने घ्यायची. तुम्ही काही मापं घेऊ शकता तुमच्या मनाने. अँड ड्रॉ 1 इक्विलॅटरल, 1 आयसोसेलेस अँड 1 स्कॅलॉन ट्रायंगल. तुम्हाला एक कोणता काढायचा आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. दुसरा कोणता काढायचा आहे? आयसोसेलेस. आणि तिसरा कोणता काढायचा आहे? स्कॅलॉन. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण ज्या आकृत्या काढल्या त्याच्यानुसार तुम्हाला आता कळालंच असेल की आकृती कशी काढायची. तर पेन्सिलने रफ लिहून घ्या आकृत्या या. हा कोणत्या प्रकारचा ट्रायंगल येईल? हा इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा, कुठेतरी बाजूला लिहून ठेवा. तुम्ही काढायच्या त्या आकृत्या, तुम्हाला होमवर्क. इक्विलॅटरल ट्रायंगल. काय करायचं? पट्टीमध्ये आता आपण जसं घेतलं तसं बेसिक घ्यायचा. किती? 4.2 सेंटीमीटर. आणि 4.2 कंपास मध्ये घ्यायचं. बी पासून एक कंस वर आणि सी पासून एक कंस टाकायचं, जोडायचं. सेम आता आपण आकृत्या काढून झाल्या त्याच पद्धतीने काढायच्या. त्याच्यानंतर हा जो आहे
तो आहे आयसोसेलेस ट्रायंगल. आता आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय करायचंय, एक कोणताही क्यूआर घ्या तुमच्या मनाने. आम्ही हा 5.8 आहे तर 5.8 घेतला पाहिजे असं काही नाही, कुठला एक घ्या तुमच्या मनाने आणि एक मेजरमेंट चेंज करा आणि सेम ठेवून क्यू पासून कंस आणि आर पासून कंस टाका. तो जो तुम्हाला पाहिजे त्या मेजरमेंट मध्ये तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगल भेटेल. आणि स्केलेन ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय करायचे, सगळी मापं वेगवेगळी घ्यायची. सगळी मापं काय करायची, वेगवेगळी घ्यायची. मग स्केलेन ट्रायंगल मध्ये जसं आपण पहिली आकृती सोडवली, ही कोणती आहे, स्केलेन ट्रायंगल आहे बघा. अशी जरी काढली तरी चालेल. नंतर आपण एक इक्विलॅटरल पण काढलेलं आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये सर्व साइड्स काय सेम आहेत. हा बघा इक्विलॅटरल पण आहे, तो आयसोसेलेस होता. हा कोणता ट्रायंगल आहे, हा स्केलेन आहे. आयसोसेलेस पण आहे कुठेतरी आपण एक काढलेला बघा, तर तो आयसोसेलेस ट्रायंगल हा एक आयसोसेलेस ट्रायंगल. तर अशा प्रकारे तुम्हाला या 3 आकृत्या काढायच्या आहेत. सपोज एखाद्याला कळालं नाही तर मागे व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पुन्हा ही आकृती बघू शकता. हा पार्ट आपण समजून घेतला, तो म्हणजे कन्स्ट्रक्शन 1 मध्ये. कन्स्ट्रक्शन 1 मध्ये काय बघितलं आपण, टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल वेन ऑल 3 साइड्स आर गिवन. याच्या 3ही बाजू दिल्या असतील तर आपण ट्रायंगल कसा काढायचा याच्याविषयी आपण माहिती घेतली. आता प्रॅक्टिस सेट 3 साठी मी पुन्हा एक सेक्शन तिथे आणतो. प्रॅक्टिस सेट 3 साठी आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, पॉइंट बघावं लागेल. लक्ष द्या, पॉइंट जरा नीट बघा, कारण काय होतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण प्रश्न सोडवतो परंतु पॉइंट्सला समजून घेत नाही आणि मग गणित सोडवायला थोडंसं कठीण जातं. म्हणून थोडंसं नीट लक्ष द्या. आपण कन्स्ट्रक्शन 1 त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं, त्याच्यानुसार आता कन्स्ट्रक्शन 2 कडे वळायचंय आपल्याला, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, तर आकृत्या काढण्यासाठी काय काय दिले त्याचा वापर करायचा आहे. बघा सेकंड कन्स्ट्रक्शन, पहिला आपण काय बघितलं, ऑल 3 साइड्स आर गिवन. आता टू कन्स्ट्रक्ट, रायटिंग करून घ्या, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 साइड्स. आता इथे किती साइड्स दिल्या, गिवन 2 साइड्स. आधी किती होत्या, 3, आता 2 साइड्स. अँड द अँगल इन्क्लुडेड देम. बघा आता इथे तुम्हाला अँगल दिलेला असेल त्याला आणि 2 साइड्स दिलेल्या असतील. मग आता सपोज मी एखादा ट्रायंगल काढला, कोणताही असेल, जो काही दिला असेल तो ट्रायंगल सपोज मी घेतला. थोडंसं नीट लक्ष द्या. याच्यामध्ये ट्रायंगल काढताना त्या ठिकाणी आपण काय काय दिले हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे आणि रफ आकृती एकदा काढली की त्याच्यानुसार तुम्हाला फेर आकृत्या काढता आल्या पाहिजेत. आता याला मी एबीसी नाव देतो. बघा नीट समजून घ्या बेसिक. आता याच्यात एक साइड दिली, सपोज ही 3.2 आहे आणि हा अँगल दिलाय, काय असेल जो असेल दिला असेल तो 70 असेल काय, आणि त्याला इन्क्लुडेड एक साइड असणार कोणती पण. मग त्या ठिकाणी हा 70 त्याच्याच बाजूची साइड दिलेली असणार. म्हणजे आकृती काढताना तुमच्या लक्षात पाहिजे की या 2 साइड्सला पकडून आणि अँगलला पकडून तुम्हाला काय करायचंय, ट्रायंगल काढायचा आहे. तर सगळ्यात सोपी गणित आहे ती. ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला पॉइंट्स कसे वापरायचे, आकृत्या कशा काढायच्या याच्याविषयी थोडीशी माहिती पाहिजे. बघा आपण 2 साइड आणि काय केलंय, एक अँगल इन्क्लुडेड आहे तो आपण वापरायचा आहे. आपण डायरेक्ट गणिताला सुरुवात करूया, कारण याच्यात तुम्हाला डायरेक्ट गणित सोडवलं की कळेल. पहिलं गणित काय आहे, इन ट्रायंगल एम ए टी, एम ए आणि टी आहे. बघा एम ए टी डायग्राम आहे रफ. अँगल ए दिलाय, एम ए दिलाय 5.2 आणि ए दिलाय 80, ए टी आपल्याला 6 सेंटीमीटर आहे. आता याच्यामध्ये बघा आकृतीमध्ये ए टी किती आहे, 6 सेंटीमीटर. एम ए टी असा ट्रायंगल आपल्याला घ्यायचं. ही रफ डायग्राम आहे, आपल्याला पेर काढायची. अजून रफ डायग्राम मध्ये काय काय लक्षात घ्या, तुमच्या समोर प्रश्न हवा. एम ए टी आपल्याला कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे, एम ए आणि टी. याच्यामध्ये आपण सर्वात महत्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन कडे वळूया. बेस पाया किती घ्यायचा आहे आपल्याला बघा, तो घेऊया. जो दिलाय त्या मेजरमेंटचाच तुम्हाला पाया घ्यायचा आहे, त्यामुळे तो व्यवस्थित घ्या. आकृती काढायला घ्या सर्वांनी. माझ्या बरोबरच या सर्व आकृत्या झाल्या पाहिजेत. लेक्चरलाच आकृत्या पूर्ण करा आणि नंतर तुम्ही रिव्हिजन म्हणून प्रॅक्टिस करू शकता आकृत्यांची. तर थोडंसं काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर तुम्हाला या आकृत्या सहज कळतील. चला बेस घ्या 6 सेंटीमीटर.
म्हणजे कुठून घेणार 0 पासून तर 6 सेंटीमीटर पर्यंत आणून आपल्याला रेषा पूर्ण करायची. बघा हा झाला 6 सेंटीमीटर. आता तुम्हाला अँगल घ्यायचा आहे. आता याचं नाव पहिले लिहून घ्या. इथे नाव काय ए आणि इथे काय टी आहे. आता अँगल घ्यायचा आहे. बघा म्हणजे तुम्हाला कोन मापक वापरावं लागेल अँगल साठी. आपण काय करूया कोन मापक कुठे ठेवायचं ए वरती आणि कितीचा अँगल दिला ही रेषा फक्त बघून घ्या सरळ आहे का. आता अँगल किती आहे 80 आहे. पण तुम्ही रेषा कुठे आहे बघा इकडे 0 आहे ना रेषेवरचा तिथून मोजायचे. लक्षात घ्या जिथं रेषेवरचा 0 असतो तिथूनच तुम्हाला मोजायचे असतात. त्यामुळे तो पॉइंट लक्षात ठेवा की तुम्हाला तिथून ते मोजायचे. मग आता 0, 10, 20, 30 मोजा. तर बघा इथे 80 येतो. मी तिथे पॉइंट घेतला 80चा आणि तो आपल्याला काय करायचंय पट्टीने जोडायचा आहे. कुठून ए पासून बघा हा पॉइंट आपण पट्टीने जोडला. हा कितीचा अँगल काढला आपण 80. जो काय असेल तो 80चा अँगल आहे. रायटिंग त्याच्यावर होत नाही त्यामुळे तो अँगल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला 5.2 घ्यायचे मेजरमेंट. बघा 5.2 घेण्यासाठी आपण काय करूया 0 पासून आपल्याला 5.2 पर्यंत आणायचंय कोण बघा 5.2. आता ए पासून घ्यावं लागेल ना टी पासून नाही येणार. लक्षात घ्या ए पासून 5.2 चा कंस टाकायचा आणि तो पॉइंट तुम्हाला काय करायचा आहे तर जोडायचा आहे. कुठे टी पर्यंत पट्टीने. तर अशा प्रकारे याला काय नाव येईल एम. झालं ट्रायंगल तयार. इतकं सोपं आहे. तर अशा प्रकारे आपण एम ए आणि टी हा ट्रायंगल तयार केला. बघून घ्या आकृती तुमच्या समोर आहे. काय काय याच्यामध्ये बघा ए टी घेतला 6 सेंटीमीटर. ए पासून अँगल घेतला किती 80 डिग्री आणि त्या ठिकाणी 5.2 चा काय केला कंस टाकला आणि त्या पद्धतीने आपण पहिली डायग्राम तयार केली. तर अशा प्रकारे पुढची डायग्राम बघूया आपण. सेकंड डायग्राम मध्ये आपल्याला काय काय करायचंय बघा. आकृत्या प्रश्न वाचल्याशिवाय तुम्हाला या आकृत्या कळणार नाहीत त्यामुळे प्रश्न नीट वाचा. इन ट्रायंगल एन टी एस अँगल टी किती घ्यायचा आहे 40 आणि एन टी आणि टी एस हे दोघांची माप किती घ्यायचे 5 सेंटीमीटर. तर आकृतीसाठी आपल्याला टी एस बेस घ्यावा लागेल 5 सेंटीमीटर वरती एन येईल. तर अँगल किती घ्यायचा आहे 40 डिग्री आणि त्याच्यापासून टी पासून एन हा किती आला पाहिजे तर 5 सेंटीमीटर. तर आकृती काढूया आपण. चला पट्टीमध्ये आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागेल. सर्वात पहिले एनटीएस काढण्यासाठी त्याचा पाया घेऊया. कोणता येईल तो टीएस. तो किती घ्यायचा आहे 5 सेंटीमीटर म्हणजे 0 पासून आपण 5 सेंटीमीटर घेऊया. नंतर आता याला काय नाव येईल टी आणि एस. तर अँगल दिलेला आहे ट्रायंगल बघून घ्या. तो किती आहे 40 डिग्री म्हणजे आपल्याला 40 डिग्री घ्यावं लागेल. 40 घेण्यासाठी तुम्हाला जे मेजरमेंट दिले ते 0 कुठून आहे रेषेवरून तिथून 40 घ्यायचा आणि तो तुम्हाला काय करायचंय पट्टीने जोडायचा आहे. बघा जो तुम्ही जोडताय तिथेच तुम्हाला काय भेटणार आहे तो अँगल आणि तीच रेषा तिथूनच कंपास पकडायची. आता आपल्याला पट्टीमध्ये किती मेजरमेंट घ्यायचे हे लक्ष द्या. कंपास घेऊया आपण 0 पासून तर किती घ्यायचंय आपल्याला 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर घेऊया परत. बघा 5 सेंटीमीटर मेजरमेंट घेतला. आता टी पासून कंस टाकूया 5 सेंटीमीटरचा. तर हा झाला त्या ठिकाणी कंस आणि तो आपल्याला पट्टीने जोडायचा आहे. तर वरती जो पॉइंट आहे तो काय असेल एन. तर अशा प्रकारे आपण ही आकृती पूर्ण केली. बघून घ्या ही आकृती तुमच्या बाजूला ठेवतो मी दोन्ही. आपण काय केलं पहिले टीएस घेतला पाया. नंतर टी अँगल किती घेतला 40 डिग्री आणि नंतर आपण टी पासून एन हा किती दिलाय 5 सेंटीमीटर. तर त्या पद्धतीने आपण आकृती काढली. प्रश्न तिसरा बघा आकृत्या काढायच्या ह्या. इन ट्रायंगल एफ यू एन. आता तुम्हाला या आकृत्या काढता येतील त्यामुळे त्या व्यवस्थित काढून घ्या. बेस किती घ्यायचा यू एन 4.6 आकृती समजून घ्या. पिरामिड डायग्राम आहे आणि यू पासून 110 घ्यायचंय आणि
5 सेंटीमीटर त्या ठिकाणी आपल्याला एक कंस घ्यावा लागेल तिथे. तर चला आकृती काढायला घेऊया. पहिला आपण काय करूया, पाया घेऊया. पाया काय घ्यायचा, यू आणि एन. तो किती घ्यायचा आहे, 4.6 सेंटीमीटर. म्हणजे आपण 4.6 सेंटीमीटर म्हणजे 5च्या पुढे एक रेषा. आता हा काय झाला यू आणि हा झाला एन. आता कंपास मध्ये माप घ्यावं लागेल. कोण मापक मध्ये किती येतो, 110. आता शून्यापासून 110 जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल तो 110 कुठे तो चेक करा. तो इथे येईल बघा, कुठून, रेषेपासून शून्य पकडून. आणि मग तो काय करायचं, पट्टीने जोडायचे व्यवस्थित. आता बघा इथे हा पट्टीने आपण जोडला. आता कंपास मध्ये किती माप घ्यायचंय, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर घ्या पट्टीमध्ये. 5 सेंटीमीटरने एक कंस टाका यू पासून. बघा यू पासून एक कंस टाकला आणि तो आपल्याला काय करायचंय, पॉइंट जोडायचंय. व्यवस्थित घ्या. बघा ती रेषा तिकडून चुकून आलेली ती बघू नका. आणि पट्टीमध्ये आपल्याला काय करायचंय, तर तो जोडायचा आहे. ती येलो जी लाईन आहे ती चुकून आलेली, त्यामुळे तिथे जास्त लक्ष देऊ नका. आपल्याला हा पॉइंट कुठे जोडायचा आहे, एन पर्यंत. तर हा पॉइंट आपण एन पर्यंत जोडला. तर याला काय नाव येईल, एफ. एफ, यू आणि एन. तर बघा अशा प्रकारे आपण ही आकृती काढली. पाहिजे तर पुन्हा प्रश्न बघून घ्या. हे बघा प्रश्नामध्ये काय काय दिलंय, यू आणि एन काढायचंय. तो किती आहे, 4.6 सेंटीमीटर. यू पासून आपल्याला कोण मापकाने किती घ्यावं लागेल, 110. आणि ती रेषा काढली त्या पद्धतीने यू आणि एफ. तिथे आपल्याला 5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. त्याचा कंस टाकला आणि तो जोडला. पुढचा प्रश्न आहे शेवटचा, चौथा. इन ट्रायंगल PRS, या ट्रायंगल PRS मध्ये RS किती आहे, 5.5 सेंटीमीटर. RP किती घ्यायचं आहे, 4.2 सेंटीमीटर. अँड मेजर ऑफ अँगल R किती घ्यायचं आहे, 90 डिग्री. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर PRS, P वरती येईल, RS खाली येईल बेस, म्हणून PRS घेतला. ही रफ डायग्राम समजून घ्या. आता आपण आकृती काढायला घेऊया. पाया घ्यावा लागेल. पाया किती घ्यायचा आपल्याला, तो घ्या. बघा पाया आपल्याला घ्यायचा आहे 5.5 सेंटीमीटर. म्हणून 5 सेंटीमीटरचा पाया घेऊया. बघा 5 सेंटीमीटरचा पाया घ्यायचा. त्याला नाव द्यायची. काय नाव येईल, आर आणि एस. आता कोण मापकामध्ये आर पासून किती दिलाय त्यांनी, 90. 90 म्हणजे हा वरती येणार. आणि तो पॉइंट आपण पट्टीने जोडूया. 90 म्हणजे 90 डिग्री लक्षात घ्या. तर तो सरळच येईल. तुमची रेषा जर का वाकडी वगैरे झाली तर समजायचं की आपलं काहीतरी चुकलं. आता कंपास मध्ये तुम्हाला माप घ्यावं लागेल. किती येते, 4.2 सेंटीमीटर आहे. म्हणून कंपास मध्ये आपण 4.2 घेऊया. वेळ लागतो आकृत्यांना, परंतु या सगळ्याच काढा जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रश्न अडायला नको. सोप्या आकृती आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदम सोपे आहे, आम्ही कधी पण काढू शकतो. तर तसं नाही. आकृती प्रश्नाच्याच वेळेस काढा. आता आर पासून आपल्याला काय करायचंय, एक कंस टाकायचंय. तो एक कंस टाकला. आता आपण तो जोडूया. पट्टीमध्ये मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी तो काय करायचा, फक्त जोडायचा आहे. तर अशा प्रकारे जो ट्रायंगल क्रिएट होतो त्याला नाव काय येईल, पी, आर आणि एस. तर आता तुम्ही दोन्ही कम्पेअर करून बघा आकृत्या. तुमच्या समोर दोन्ही आकृत्या येतील. आपल्याला काय काय बेस काय काढायचं, आर एस काढायचं. किती येतो, 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपण अँगल घेतला तो किती आहे, 90 डिग्रीचा.
आणि 90 डिग्रीच्या अँगलने आपण त्या ठिकाणी काय केलं, 4.2 चा एक कंस टाकून त्या ठिकाणी पी पासून तो जोडला. तर अशा प्रकारे आपल्याला राईट अँगल त्या ठिकाणी ट्रायंगल तयार होतो. तर या सर्व आकृत्या व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित आपल्याला काढायच्या आहेत. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे या भागामध्ये आज आपण काय काय बघितलं, प्रॅक्टिस सेट 2 अँड प्रॅक्टिस सेट 3. तर या सर्व डायग्राम्स व्यवस्थित पूर्ण करून घ्या. पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करूया प्रश्नांना आणि मग त्या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये जाऊन आपण नवीन जे काही प्रॅक्टिस सेट 4 आणि 5 ते घेऊया. पुन्हा लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये आपण पहिली डायग्राम काढली, 3 साइड्स दिलेल्या असताना हे सगळे 3 साइड्स दिलेले आपण काढल्या. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3 मध्ये एक साइड आणि त्याचा एक अँगल दिलेला होता, त्याच्यावरून आपण या सगळ्या डायग्राम्स काढल्या. एकदम सोपे आहेत. प्रॅक्टिस सेट 4 मध्ये आपल्याला काय काय दिले लक्षात घ्या. 2 अँगल दिले त्याच्यामध्ये किती अँगल दिलेले, 2. आपण त्याचं एक सेक्शन तयार करून तिथे रायटिंग करून घेऊया, जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. पुढचा जो कन्स्ट्रक्शन पार्ट 3 आहे तो लिहून घ्या. कन्स्ट्रक्शन पार्ट 3 मध्ये रायटिंग करायला घ्या, थोडस वेळ आहे आपल्याकडे. कन्स्ट्रक्शन पार्ट 3. आतापर्यंत आपण जे 2 भाग घेतले त्यामध्ये 3 साइड्स दिलेल्या होत्या, त्याच्यावरून आपण आकृत्या काढणं बघितलं. त्याच्यानंतर एक साइड एक अँगल आणि त्याला ऍडजस्टंट जी साइड दिले त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी आकृत्या काढणं बघितलं कशा काढायच्या. आता तिसऱ्यामध्ये टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल बघा, अ ट्रायंगल ऑफ बघा का, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 अँगल्स. आता किती अँगल्स दिले, 2. गिवन 2 अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड, म्हणजे त्या साइडलाच इन्क्लुडेड अँगल असणार, लक्षात घ्या. अँड इन्क्लुडेड साइड. आता याची रफ डायग्राम कशी येईल समजून घ्या. रफ डायग्राम एकदम सोपी आहे. तुम्हाला एक ट्रायंगल जर काढला तर तुमच्या लक्षात येईल, ट्रायंगलला आपण एबीसीच नाव देऊया, म्हणजे तुम्हाला आकृती लगेच समजेल. बघा, हा ट्रायंगल काढतो, थोडस स्लोवर घेतो, कारण का काही मुलं असतात त्यांना गणित थोडीशी कठीण वाटतात, त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला स्लो पार्ट मध्ये घ्यायचंय हे सगळं. त्याला ट्रायंगल आपण ए बी आणि काय म्हणूया, सी. आपण असं म्हणूया की हा 5.2 दिलाय, तर हा आणि हा अँगल दिलेला असेल, म्हणजे याच्यामध्ये काही असेल तर हे 2 इन्क्लुडेड अँगलच दिलेले असतात. तर मग अशा वेळेस आकृती काढणं अतिशय सोपी आहे. आकृती काढण्यासाठी त्याच्यात कठीण असं काही नाही. तर आता ह्या ज्या डायग्राम्स आहेत आपण त्या पुढच्या सेशन मध्ये बघूया. आज मी तुम्हाला त्या ठिकाणी फक्त काय सांगितलं की कन्स्ट्रक्ट करताना इथे एक साइड आणि त्याला इन्क्लुडेड काय दिलेलं असेल, अँगल. तर आपण ट्रायंगल कसे काढायचे हे पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. तोपर्यंत ज्या डायग्राम झालेल्या आहेत किंवा ज्यांच्या डायग्राम्स काढायच्या राहिल्या असतील तर त्यांनी पुन्हा व्हिडिओ बघा आणि पुन्हा या डायग्राम काढून पूर्ण करा, म्हणजे नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला पुढचा भाग बघण्यास अतिशय सोपं जाईल. आकृत्या अतिशय सोप्या आहेत. पट्टी वापरता आली पाहिजे, कोन मापक वापरता आलं पाहिजे, कंपास वापरता आली पाहिजे, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला नीट वापरता आल्या पाहिजेत. तरच त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, या आकृत्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने सोडू शकता. सेगमेंट काढता आला पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित त्याचे पॉइंट्स क्रिएट करता आले पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण इथे सेशन संपूया. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी पुढचे प्रॅक्टिस सेट आणि आकृत्या काढूया.